ब्रह्ममय स्वरूपाचा बोध तोवरही प्रकटेन अंतरात. जोपर्यंत मनाचा निराश होत नाही, आता मनाचा निराश ही फार मोठी गोष्ट आहे. खरं म्हणजे मनाचा निराश शिकवणारे गुरु फार थोडे असतात. अमृतानुभवात चांगदेव पासष्टीत मौलीने हेच शिकवलेलं आहे, ज्ञानेश्वरीत हेच आहे, बुद्धाने हेच शिकवलं आहे, कृष्णमूर्ती हेच शिकवतात, रमण महर्षी हेच शिकवतात. जे काही मोठे मोठे आत्मज्ञानी होऊन गेलेले आहेत त्यांनी सगळ्यांनी हेच सांगितलेलं आहे. आणि म्हणून याची ही ओवी आलेली आहे. आणि हा मनाचा निराश, अनुभवाचा निराश, विचारांचा निराश हेच वेदांताचा सार आहे. हा वेदांतच आहे. कॉन्शियसनेस म्हणजे जाणीव, जाणीव म्हणजे वेद, वेद म्हणजे ज्ञानशक्ती, वेद म्हणजे जाणणे. वेद पासून वेदना हा शब्द निर्माण होतो. जाणीव आहे ती, जाणीवेचा संपूर्ण अंत. जागृतीतली जाणीव तर संपलीच पाहिजे, स्वप्नातलीही संपली पाहिजे, सुषुप्तीतलीही संपली पाहिजे आणि तुर्येतलीही संपली. असं जर घडलं तर जाणीवेचं जे अधिष्ठान आहे, जे सर्व ज्ञानाचं अधिष्ठान आहे, जे परमज्ञान आहे, परमसत्य आहे, त्याला कोणी परब्रह्म म्हणेल, कोणी काही म्हणेल, कोणी निर्वाण म्हणेल, शब्दातीत आहे ते, त्याची शब्दात सांगतात येणार नाही, ते अनिर्वाच्य म्हणतात त्याला. तर अशी जोपर्यंत ही सगळी अपरोक्ष अनुभूती प्रकटत नाही अंतरात, तोपर्यंत त्या परमसत्याचा बोध परमसत्याला होत नसतो, असं इथे माऊली सांगते. पुढची ओवी आहे, पुढे शिष्याशी दृष्टी प्रकटे, मनदेह भाषा न उठे, परी न घेई श्रेयते सद्गुरु कदापि. असा जो काही बोध सद्गुरू देतात, जेणेकरून मीचा निराश होईल. आता बा सर्व अध्यात्मामध्ये सगळे जण सांगतात की मीचा निराश झाला पाहिजे, मीचा निराश झाला पाहिजे, अहंकार गेला पाहिजे, अहम गेला पाहिजे. पण अहम जातो कसा नेमका, अहंकार निराश कसा होतो, हे काही कुठेही नीट सांगताना आढळत नाही. उलट जे जे काही सांगितलं जातं, प्रार्थना करा, पूजा करा, कर्मकांड करा, काही नामजप करा, काही साधना करा, हे सगळे करताना तर तिथे करता लागतो, तिथे निश्चय लागतो, तिथे संकल्प लागतो, तिथे प्रयास लागतात, तिथे उपाय लागतात. आणि मग म्हणून असं हे जे काही साध्य साधन याच्यात जर माणूस गुंतला तर संस्कार वाढतात, तो अजून बंधनामध्ये पडतो. आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये ती ओवी आली की साध्य साधन प्रकारे गोविली जाती संसारे. पण सद्गुरू असं साध्य साधन अशा साधना देत नाही कधी. द्वैतातल्या साधना सद्गुरूला माहिती असतं की आत्मज्ञान हा फक्त समजेचा खेळ आहे, अंडरस्टँडिंग. जोपर्यंत आंतरिक प्रज्ञा जागृत होत नाही, विवेक वैराग्य जागृत होत नाही, तोपर्यंत बोध होत असतो. आणि हे सगळं होण्यासाठी मन निष्काम लागतं. आणि म्हणून सकाम मनाला आत्मबोध कधीच होणार नाही. ज्याला मोक्ष प्राप्तीची इच्छा आहे, ज्याला आत्मज्ञानाची इच्छा आहे, त्या इच्छा धरून तुम्ही काहीही करा, कधीही बोध होणार नाही. इथेच नेमकं चुकतं सगळ्यांचं. सद्गुरू सुरुवातीला जीवनात आले पाहिजे की इच्छा करू नकोस, मोक्षाची इच्छा करू नकोस. एखादा शास्त्रज्ञ जसं ज्याला काहीच पुढे काय होणार आहे ते माहिती नसतं, तसं तशी प्रकारचा शोध घ्यावा लागतो पुढच्या इच्छेनं. वर्तमानात स्थिर राहावं लागतं. आणि वर्तमान हा भ्रम कसा आहे, वर्तमानातला अनुभव कसा भ्रम आहे हे समजून घ्यावं लागतं. आणि असं वर्तमानात राहत 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 वर्तमानातच राहायचं. वर्तमानातच जर मनुष्य राहिला तर तो काहीच प्रतिक्रिया करत नाही. आपल्याला काय सवय आहे, आपण एकतर पॉझिटिव्ह प्रतिक्रिया करतो किंवा निगेटिव्ह प्रतिक्रिया करतो, आवड निवड, हवं नको. आणि मग त्या भानगडीमध्ये ते मनाचं भवचक्र हे अधिक अधिक बळकट होत असतं. आणि म्हणून सद्गुरू पहिल्यांदा तुम्हाला मन समजून सांगतील, कॉन्शियसनेस समजून सांगतील, आणि जेणेकरून तुम्ही साक्षी भावात कसे प्रस्थापित व्हाल हा उपदेश सद्गुरू करतात. आणि हा साक्षीभाव बळजबरीने आणायचा नाहीये. साक्षीभाव हा समजेतून आला पाहिजे. फक्त समजेतून प्रकटलेल्या साक्षीभावातच आत्मबोध होतो. बळजबरीने साक्षीभाव धरणाऱ्या लोकांना आत्मबोध होत नाही, कारण की ते कॉन्सन्ट्रेशन आहे. एखादं कोणतं तरी आलंबन घेऊन त्या आलंबनाला चिकटून राहणे आणि मी साक्षीभावात आहे असं म्हणणे, आलंबन जर एकच असेल तर ती एकाग्रता होते. आणि म्हणून आलंबन प्रतिक्षणी बदलणारं हवं. आणि आपलं मन प्रतिक्षणी बदलत असतं. मनातल्या भावभावना, विचार, पंचज्ञानेंद्रियांचे अनुभव, शरीरातल्या संवेदना ह्या सगळ्या प्रतिक्षण बदलत असतात.
तर असं या प्रतिक्षण बदलणाऱ्या गोष्टीविषयी आपण सजग आणि तटस्थ जर राहिलो तर ध्यानाची सुरुवात होत असते. आणि हे असं ध्यान आपल्याला सद्गुरू शिकवत असतात. आणि म्हणून इथे म्हटलं की पुढे शिष्याची दृष्टी प्रकटे, असा उपदेश जो काही सद्गुरू देतात तो जर खरोखर कोणी ग्रहण केला तर मग त्याला एक दृष्टी प्रकट होते. आपण त्याला ऑब्झर्वेशन विदाऊट ऑब्झर्वर म्हणतो. ती दिव्य दृष्टी असते. आणि अशी जर दिव्य दृष्टी पकडली तर मग मनदेह भाषा न उठे. म्हणजे मीची कल्पना तिथून निराश होते. मी देह आहे, मी मन आहे, मी विचार आहे, मीच ची भावनाच निराश होते. द्रष्टादृश्याचा खेळ समजला की द्रष्ट्याचं अस्तित्वच उरत नाही. कारण की द्रष्टाच दृश्य आहे. द्रष्टाच दृश्य आहे जर समजलं तर स्वतंत्र द्रष्टाच उरत नाही. आणि द्रष्टादृश्याचं द्रष्टा हे अधिष्ठान आहे. अधिष्ठानच निराश झाल्यावर दृश्यही उरत नाही. आणि असा द्रष्टादृश्याचा म्हणजे त्या अनुभवाचा निराश होतो. आणि असा प्रतिक्षणी येणारा अनुभव जर निराश होत राहिला, काही नाही, त्या अनुभवाचं आपल्याला स्वरूप समजलं पाहिजे आणि त्या अनुभवाचं वर्किंग समजलं पाहिजे. आणि मग फक्त शांत बसायचं आणि अनुभव काय येतात त्याकडे समजेतून बघायचं. त्याला बुद्धाने आतापी संपजानो सतिमान म्हटलेलं आहे. संप्रज्ञानपूर्वक समजपूर्वक निरीक्षण करता आलं पाहिजे. त्याला कृष्णमूर्ती बी अवेयर ऑफ योर थॉट, फीलिंग्स एंड एक्शन एंड अंडरस्टैंड। अभी बताता हूँ कि क्रेडिट स्कोर से